योग संपन्न कर्मचारी गोकुळच्या यशाची गुरु केली. नवीद मुश्रीफ. गोकुळमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये 21 जून जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयातील प्रांगणात योग शिक्षक अशोक पालकर यांनी प्रात्यक्षिके करून दाखवलीत. यावेळी गोकुळचे संचालक, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राणायाम, विविध योगासने, ध्यानधारणा क्रियांचा सराव करण्यात आला. गोकुळमधील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि सभासदांनी हा संकल्प करायला हवा, कारण कर्मचारी जर तंदुरुस्त आणि आनंदी असतील तर त्यांच्या कामातून गोकुळ संघाची उत्पादन क्षमता, कार्यक्षमता आणि संपूर्ण कार्य संस्कृती बळकट होईल, अशी प्रतिक्रिया चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केली. तर असे उपक्रम प्रत्येक वर्षी घेण्याचा मानस विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज आम्ही 11वा योग दिन आज गोकुळ परिवारामार्फत या ठिकाणी साजरा केला. सर्व आमचे गोकुळचे परिवारातील सर्व आमचे कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी साजरा केला. निरोगी राहण्यासाठी योग हा अत्यंत गरजेचा आहे. योगाच्या माध्यमातून सशक्त भारत बनण्यासाठी आपल्याला मदत होईल. यासाठी आपण सर्वांनी योगाच्या माध्यमातून आपली जो पुढची येणारी जनरेशन आहे ही योगाच्या माध्यमातून घडावी, याच एक साध्य हेतून आज आम्ही या ठिकाणी जो योग शिबिर आयोजित केला होता त्यासाठी आलेल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा गोकुळ परिवाराच्या वतीनं योग दिनाच्या शुभेच्छा देतो. नेहमीच योग करणं महत्त्वाचं आहे, कारण शरीर जर योग्य राहायचं असलं, चांगलं राहायचं असेल तर औषध न घेता योगासनं किंवा आसनं घ्यावं आणि त्या पद्धतीनं आपलं आरोग्य सुधारावं, अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो आणि योग दिनाच्या मी नेहमी करतो तसं सर्वांनी करावं अशी या शुभेच्छा देतो आणि थांबतो. दरम्यान गोकुळ योग दिन शिबिरात चेअरमन नवीद मुश्रीफ यांची कन्या आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची नात हिने सहभाग घेतला. लहान वयातच योगाची आवड दाखवत तिने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. नव्या पिढीत ही योगाची संस्कृती रुजत असल्याचं या प्रसंगी दिसून आलं. या प्रसंगी संघाचे संचालक अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, हनुमंत पाटील, योग शिक्षक डॉक्टर विलासराव देशमुख, मारुती शिंदे, बाजीराव पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.